नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. आता हे जॉब कार्ड नेमकं कशा पद्धतीने काढायचं, कुठे काढता येतं, यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. तर मित्र हो, घरकुल योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. कारण घरकुल योजनेचा आता आपल्याला स्वतःला हा सेल्फ सर्वे आपल्या मोबाईलवरून करता येतो, म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला आपल्या मोबाईलवरून करता येतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना, सेल्फ सर्वे करताना आपल्याला जॉब कार्डचा नंबर देखील त्या ठिकाणी टाकावा लागतो. त्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याआधी किंवा सेल्फ सर्वे करण्याआधी आपण जॉब कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे जॉब कार्ड नेमकं कशा पद्धतीने काढायचं, कुठे काढायचं, तर मित्र हो, जॉब कार्ड जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने काढलं जातं. पण स्वतः तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जॉब कार्डसाठी रजिस्ट्रेशन करू शकत नाही किंवा अप्लाय करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जर जॉब कार्ड काढायचं असेल तर तुमच्या गावच्या ग्राम रोजगार सेवक जे आहेत त्यांच्याशी संपर्क करावा लागेल. त्यांच्याकडे एक विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला द्यावा लागेल. त्या अर्जासोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, त्याचबरोबर बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुमचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागतील. ही सर्व कागदपत्र, विहित नमुन्यातील अर्ज तुमच्या ग्राम रोजगार सेवकांकडे दिल्यानंतर ते तुमच्या ग्रामपंचायतीतील जे काही संगणक ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने जॉब कार्डसाठी तुमचा अप्लाय करतील, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील आणि त्यानंतर काही दिवसामध्ये तुम्हाला जॉब कार्ड जे आहे ते दिलं जाईल. जॉब कार्ड तुम्हाला मिळाल्यानंतरच मित्र हो, तुम्ही घरकुल योजनेसाठी देखील ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता, म्हणजे सेल्फ सर्वे करू शकता. आणि जर तुमचं घरकुल योजनेमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी देखील अडचण येणार नाही, म्हणजेच घरकुल योजनेचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. पण ज्यांच्याकडे मित्र हो जॉब कार्ड नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. त्याचबरोबर जरी घरकुल योजनेमध्ये ते पात्र झालेले असतील किंवा घरकुल योजनेच्या यादीमध्ये त्यांचं जर नाव आलेलं असेल पण त्यांच्या खात्यामध्ये मात्र पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरकुल योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडे जर जॉब कार्ड नसेल तर लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्या. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागतात आणि जॉब कार्ड कुठे काढता येतं या संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती. ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.